तुमचं आमचं नातं काय, जय शिवराय जय भीमराय। मी आता तिसऱ्यांदा बोलणार आहे, पण शेवटचे 2 शब्द तुम्ही बोलावे अशी अपेक्षा आहे। तुमचं आमचं नातं काय, जय शिवराय जय भीमराय। पुन्हा एकदा बोला, तुमचं आमचं नातं काय। आवाज जरा अजून वाढला पाहिजे। तुमचं आमचं नातं काय, जय शिवराय जय भीमराय। सर्वांना मैत्रीपूर्ण जय शिवराय जय भीम। मित्रांनो, तुमचं पुन्हा एकदा स्वागत आहे कोकण अटेड बॉय या यूट्यूब चॅनलवरती। तर आज आमच्या गावातील बौद्ध पौर्णिमाचा कार्यक्रम आहे, तुम्ही पाठी बघू शकता। तर चला जाऊया।
विश्वरत्न डॉक्टर बाबासाहेब आंबेडकर या सर्व महामानवांना प्रथमतः मी अभिवादन करतो आणि आपल्या कार्यक्रमाला सुरुवात करतो। मी स्वागत अध्यक्ष ज्ञानेश्वर शेडगे यांना विनंती करतो की त्यांनी आजच्या कार्यक्रमाचे प्रमुख व्याख्याते माननीय देवरे सर ज्ञानेश्वर शेडगे व पांडुरंग तांबे यांना विनंती करतो की त्यांनी आजच्या कार्यक्रमाचे प्रमुख व्याख्याते प्राध्यापक सुनील देवरे सर यांचं पुस्तक आणि शाल देऊन सत्कार करायचा आहे। माता जिजाऊ, माता रमाई, सावित्रीबाई फुले, महात्मा ज्योतिबा फुले, भारतरत्न डॉक्टर बाबासाहेब आंबेडकर, महानायक व महानायिका यांच्या थोर विचार प्रेरित करण्यासाठी संयुक्त जयंती महोत्सव साजरा करण्यात येत आहे। या कार्यक्रमाला संबोधित करण्यासाठी अखंड महाराष्ट्रात समाज प्रबोधन करणारे तसेच सकस बीज पेरणारे व आमचे गुरुवर्य सर्वांनी आदरणीय प्राध्यापक सुंदर सर आपल्याला समाज प्रबोधन करणार आहोत। या कार्यक्रमाला आपण सर्वजण उपस्थित आहात त्याबद्दल अनेक कार्यक्रम आहेत, लग्न सोहळ्याचे कार्यक्रम आहेत, त्यातून आपण सुद्धा वेळात वेळ काढण्याकडे उपस्थित राहिला तरी आपण सर्वांचं मनापासून ओळखतं। या कार्यक्रमाचा नेमका उद्देश काय तर या कार्यक्रमात आपले महापुरुष आहेत छत्रपती शिवाजी महाराजांपासून डॉक्टर बाबासाहेब आंबेडकरांपर्यंत ज्या महापुरुषांनी आपल्याला कोणती शिकवण दिली, आपल्याला काही समाज प्रबोधन करण्यासाठी या त्यांनी काय काय पेरलं त्याचं अपूर्ण काम आपल्या या ठिकाणी पूर्ण करणार होतं। त्यामुळे आपण आज हा समाज प्रबोधन कार्यक्रम दरवेळी सालाबादप्रमाणे घेत आहोत। या ठिकाणी मला बरेच संधी दिली त्याबद्दल मी आयोजकांचे मनापासून ऋण व्यक्त करतो। धन्यवाद। थँक्यू। आजच्या कार्यक्रमाचे प्रमुख वक्ते माननीय देवरे सर यांना विनंती करतो की त्यांनी आमच्या ग्रामस्थांना संबोधित करायचं आहे। तुमचं आमचं नातं काय, जय शिवराय, जय भीमराय। मी आता तिसऱ्यांदा बोलणार आहे पण शेवटचे 2 शब्द तुम्ही बोलावे अशी अपेक्षा आहे। तुमचं आमचं नातं काय, जय शिवराय, जय भीमराय। पुन्हा एकदा बोला, तुमचं आमचं नातं काय। आवाज जर अजून वाढला पाहिजे। तुमचं आमचं नातं काय, जय शिवराय, जय भीमराय। सर्वांना मैत्रीपूर्ण जय शिवराय, जय भीम। वरळ ग्रामस्थ मंडळ मुंबई व महिला मंडळ व बौद्धजन सेवा मंडळ जैतवन नगर वरळ यांच्या संयुक्त विद्यमाने आज या ठिकाणी महामानवांची संयुक्त जयंती या ठिकाणी आयोजित केलेली आहे। मी दुसऱ्यांदा या ठिकाणी या कार्यक्रमाला उपस्थित आहे आणि ठिकाण तेच आहे। आनंद या गोष्टीचा होतोय वरळ ग्रामस्थ आणि बौद्ध समाज म्हणजे 2 समाज एकत्र येऊन ही जयंती साजरी करत आहेत। मी तुम्हाला मागच्या वेळेला बोलल्याप्रमाणे 11 एप्रिल पासून माझे कार्यक्रम सुरू झालेले आहेत। आता सायंकाळी माझा कार्यक्रम कर्जत तांबस या ठिकाणी आहे। मी 11 एप्रिल पासून जिथं जिथं कार्यक्रम केले तिथं तिथं तुमच्या गावाचा उल्लेख केला आणि लोकांनाही आव्हान केलंय की बाबा संयुक्त जयंती पाहायची असेल महामानवांची तर कधीतरी वरळ गावाला भेट द्या, कारण वरळ गावामध्ये जातीयता मानली जात नाही। दुसरं उदाहरण आपल्या स्थळा तालुक्यामधल्या आणखी एका गावाचं मी दिलेलं आहे, ते गाव आहे गायमुख पनेळी। त्याही गावामध्ये संयुक्त जयंती होते, 3 समाज एकत्र येऊन महामानवांची जयंती साजरी करतात। या ठिकाणी तुमच्या समोर ज्या बाबी मला ठेवण्याचा प्रयत्न करायचा आहे, 10:42 झालेली आहेत। आपला नियोजित वेळ 10चा होता, 10 ते 12 असा
व्याख्यानाचा कार्यक्रम आणि 12 वाजता अल्पोपहार किंवा भोजन घेऊन हा कार्यक्रम या ठिकाणी समाप्त होणार होता. आता आपल्या समोर ज्या गोष्टी ठेवायच्या आहेत त्या ठेवत असताना सर्वांना विनंती करेल, केवळ तुम्ही ऐकू नका. तुम्ही ऐकल्यानंतर जिथं जिथं तुम्हाला योग्य वाटेल परिस्थिती बघा, एकंदरीत वातावरण बघा आणि तुमच्या डोक्यामध्ये जे जे आहे ना ते समोरच्याला सांगण्याचं काम करा. कारण आपल्याला अनेक लोकांना या विचाराचं बनवायचं आहे. जसं उदाहरण सांगत असताना समजा एखाद्या गावामध्ये एखादी घटना घडली, माझ्या महिला वर्गासाठी हा मुद्दा बोलतोय मी. एखाद्या गावामध्ये एखादी घटना घडली का महिला जेव्हा एकमेकांना भेटतात तेव्हा ते त्यांच्या ग्रामीण भाषेमध्ये बोलतात. काय बोलतात? कळलं का तुला काय झालं ते त्या गावामध्ये? अमक्या अमक्याचं. याचा अर्थ कुठलाही प्रसंग जर घडला तर महिला त्याचा प्रचार आणि प्रसार करतात. त्यामुळे आजच्या दिवशी जे तुम्ही ऐकणार आहात ना ते फक्त तुमच्यापुरतं मर्यादित ठेवू नका. मी महिलांना पण बोलतोय, मी हे पुरुष वर्गाला पण बोलतोय. कारण विचार हा जर एका ठिकाणी जर ठेवला तर त्याला धारा म्हणता येत नाही. आणि महापुरुषांनी केवळ विचार नाही दिला, विचारधारा दिलेली आहे. त्यामुळे मी सर्वांना विनंती करणार आहे या ठिकाणी की बाबा मी जे सांगणार आहे ते ऐकल्यानंतर तुमची जबाबदारी वाढणार आहे. कोणती? मी सांगितलेलं इतरांपर्यंत पोहोचवणं ही जशी माझी जबाबदारी आहे तशी तुमची पण जबाबदारी आहे. आणि म्हणून या ठिकाणी सुरुवात करताना फार महत्वपूर्ण मुद्द्याने मी सुरुवात करतोय. आपणा सर्वांना माहिती आहे की भारत हा शेतीप्रधान देश आहे. भारतामध्ये शेतकरी वर्ग जास्त आहे. आता भारतामध्ये जर शेतकरी वर्ग जास्त आहे तर एक मुद्दा या ठिकाणी असा उपस्थित होतोय. बळीराजा या देशामध्ये जन्माला आलेला आहे. बळीराजाला शेतकऱ्यांचा राजा बोलतात. पुढे जर आम्ही आलो तर बळीच्या किमान 70 पिढ्यानंतर, बळीराजाच्या 70 पिढ्यानंतर या भारतामध्ये शाक्यगणामध्ये एका महामानवाचा जन्म झाला ज्याचं नाव आहे गौतम बुद्ध. मग आता बळीराजाचं जे कुळ आहे हे शेती कुळ आहे. शेतकरी कुळामध्ये बळीराजाचा जन्म झाला. मी तुम्हाला समजवण्याचा प्रयत्न करतोय. बळीच्या 70 पिढ्यानंतर या भारत देशामध्ये शाक्यगणामध्ये महामानवाचा जन्म झाला ज्याचं नाव आहे गौतम बुद्ध. मग आता हा विचार आम्ही समजून घेण्याचा प्रयत्न केला पाहिजे की गौतम बुद्ध आणि बळीराजा यांचा काय संबंध आहे का? गौतम बुद्ध आणि बळीराजा यांचा काय संबंध आहे का? तर कदाचित सुरुवातीला आपल्याला असं वाटेल की काही संबंध नाही. पण या दोन्ही महामानवांचं कुळ जे आहे ते एकच आहे. बळीचं कुळ शेती कुळ आहे, बुद्धांचं कुळ पण शेती कुळच आहे. आता हे समजवत असताना आता बघा अवकाळी पाऊस झाला आपला या 4-5 दिवसामध्ये. हा पाऊस मला वाटतं शेतकऱ्यांना अपेक्षित नाही आहे. आपल्याला कधी पाऊस अपेक्षित आहे? मेच्या एंडला किंवा जूनच्या पहिल्या आठवड्यात, बरोबर ना? मेच्या शेवटी किंवा जूनच्या पहिल्या आठवड्यात. पण आता हा अवकाळी पाऊस पडला, हा पाऊस आपल्याला अपेक्षित नाही आहे. पण जेव्हा आपल्याला अपेक्षित आहे तेव्हा जर पाऊस पडला आणि समजा जे आपण वापसे म्हणजे जे बियाणं पेरलं होतं त्याचा राब जर चांगला आला तर वर्तमानपत्रामध्ये एक बातमी येते. काय बातमी येते? बळीराजा सुखावला. मग बळीराजा सुखावला हा शब्द कुणासाठी वापरलाय? बळीराजा तर आज नाहीये. मग बळीराजा हा कुणासाठी शब्द वापरला? तर शेतकऱ्यांसाठी वापरला. म्हणजे निर्विवाद ही गोष्ट सिद्ध होते की बळीराजा हा शेतकऱ्यांचा राजा होता. बळीराजा हा शेतकऱ्यांचा राजा होता. आजही त्या राजासाठी एक वाक्य महिलांच्या मुखातनं येतं. काय वाक्य येतं? इडापिडा टळू दे आणि बळीचं राज्य येऊ दे. मग इडापिडा टळू दे, बळीचं राज्य येऊ दे अशी अपेक्षा आजही भारतीय समाज का करतो? कारण बळीराजा त्याच्या कार्यकाळामध्ये जेव्हा जेव्हा न्याय देण्याचं काम असेल, जेव्हा जेव्हा संपत्ती वाटपाचं काम असेल तर बळीराजाने सर्वांना समसमान दिलेलं आहे. बळीराजाने सर्वांना समसमान दिलेला आहे. म्हणून इतिहासामध्ये बळीराजासाठी एक उपाधी वापरलेली आहे. त्यांची उपाधी आहे संविभागी. संविभागी या शब्दाचा अर्थ होतो स म्हणजे समसमान आणि विभागी म्हणजे विभाजन करणारा.
संपत्तीचं न्यायाचं समसमान विभाजन करणारा तो संविभागी राजा, ज्याने भारतीयांना समसमान न्याय दिल्यामुळे आजही भारतीयांना असं वाटतं पुन्हा एकदा समसमान न्याय मिळावा तर काय केलं पाहिजे, बळीच राज्य पुन्हा ऐकण्याची आणि बघण्याची काय बनते, मानसिकता बनते. आता मी जे समजवतोय ना, जिथं जिथं खेडेगावातली उदाहरणं येत आहेत ना, तिथं तिथं बऱ्याच महिलांचे चेहरे खुलत आहेत. पोराला भारी सांगतो. आणि जिथं जिथं शासकीय भाषा येते ना, तिथे काय होते, काय सांगतोय मेला मध्ये मध्ये काय माहिती. त्यामुळे मी प्रयत्न करतोय तुम्हाला चांगल्या गोष्टी सांगण्याचा. आता सरते शेवटी 2-3 मुद्दे फार महत्वाचे आहेत, सर्वांनी गांभीर्याने ऐका. कल्पना करा, गाव तिथं शाळा कुणामुळे निर्माण झाली, किती लोकांना माहिती. गाव तिथं शाळा कुणामुळे निर्माण झाली. आणि बरेच जण अगदी टेंबा मिरवून सांगतात, ज्या वरळ गावामध्ये माझा जन्म झाला तिथं 4थी पर्यंत शिकलो. पण कुणामुळे झालं, किती लोकांना माहिती. ज्या वरळ गावामध्ये माझा जन्म झाला तिथं 4थी पर्यंत शिकलो. किती जणांचा हात वरती येतोय, ज्या वरळ गावामध्ये माझा जन्म झाला तिथं 4थी पर्यंत शिकलो. आता हात वरती करा ज्यांचा इथं जन्म झाला आणि तिथं 4थी पर्यंत शिकले. पण प्रश्न निर्माण काय झाला, कुणामुळे शाळा येता आली. शाळा कुणामुळे आली, भारतीय राज्यघटनेमुळे आली. भारतीय राज्यघटना कोणी लिहिली, आंबेडकरांनी लिहिली. याचा अर्थ बाबासाहेबांनी केलेला प्रयत्न. कलम नंबर 45 तुमच्या समोर ठेवण्याचा प्रयत्न करतो. कलम नंबर किती, 45. त्याच्यामध्ये काय लिहिलंय, राष्ट्रपतींना अधिकार देण्यात येतात की, राष्ट्रपतींना अधिकार देण्यात येतात की त्यांनी भारतीय राज्यघटना लागू होण्याच्या पहिल्या दशकात, भारतीय राज्यघटना लागू होण्याचं पहिलं दशक म्हणजे 1950 ते 1960 काय लिहिलेलं आहे, संसदेने कायदा बनवावा आणि कायदा बनवून शिक्षण मोफत आणि सक्तीचं करावं. तर त्यावेळेचं सक्तीचं म्हणजे काय, आता तुम्हाला खेडेगावातल्या भाषेमध्ये समजवतो. मग वरळ गावातले त्या काळातली मुलं मास्तरला लांबनं बघायचे, पाटील मास्तर आले वाटतं, अरे पाटील मास्तर आले. आणि मग त्यातली काही पोरं एवढी खोडकळ होती, एवढी खटळ होती का त्याला शाळेमध्ये बसायचं नाहीये. तिकडं मास्तर आला का ह्याने धूम ठोकली आणि हा कणग्यामध्ये जाऊन लपला. कणगा समजतो ना तुम्हाला, कणग्यामध्ये जाऊन लपला. आणि त्यावेळेला जाधव साहेब आदेश होते, मुलांना मारा झोडा पण शिकवा. आता काय आदेश आहे हो, शिक्षकांनी मुलांना मारता कामा नाही. मी जे ऍक्शन तुम्हाला करून दाखवतोय, जसं समजा आम्ही एखाद्या मुलाला जर बोट लावलं तर काही पालक कॉलेजमध्ये येतात नाही काय, एवढा लहानाचा मोठा केला कधी मी एक बोट नाही लावलं. तुम्ही हसा ना मनापासून, टाळ्या वाजवा या मुद्द्यावरती. कोण आहे तो शिक्षक, त्याला बाहेर काढा. याचा अर्थ बाबासाहेबांनी काय केलं होतं की बाबा सक्ती केल्याशिवाय मुलं नाही शिकणार. आणि आज आई वडिलांचंच मत बनलंय, सक्ती नका करू, तुम्ही आमच्या मुलांना नका मारू. अरे तुम्हीच म्हणता की शिक्षक हे दुसरे पालक आहेत, मग पालकाने समजा एखादा धपाटा मारला तर कशाला येतं विचारायला, कोण आहे तो शिक्षक ज्याने माझ्या मुलाला मारलं, मी अजूनपर्यंत एकदा पण बोट नाही लावलं. अरे बाबा बोट नाही लावलं म्हणून कोण कधी घडलं. मग बाबासाहेब काय बोलले, मोफत आणि सक्तीचं शिक्षण द्या. मग त्याने पाटीलांना बघितलं, हा पोरगा कणग्यामध्ये जाऊन लपला. त्यावेळेचे शिक्षक पण लय भारी होते, ते शाळेमध्ये यायचे, बॅग ठेवायचे, 4 तागड्या पोरांना घ्यायचे. त्यांना माहिती आहे की हा कुठं लपलेला आहे, हे थेट माळ्यावर जायचे, माळ्यामधनं त्याला बाहेर काढायचे. काढताना मारत मारत जेव्हा खाली आणायचे तर आईवडील पण बोलायचे, काय बोलायचे, मुटका मेल्याला, कारण त्याशिवाय काय मेला शिकणार नाही. तुम्हाला माहिती आहे का, त्याच्यामुळे आपली पहिली पिढी 4थी पर्यंत शिकली. त्यामुळे आपली पहिली पिढी 4थी पर्यंत शिकली आणि क्लास 4 मध्ये आरक्षणामुळे कामाला लागली. आणि मग ती गावात नाही राहिली जाधव साहेब, तिला सोसायटीमध्ये राहण्याचा काय मिळाला, अधिकार मिळाला. आणि मग ती पोरा बाळांसोबत कुठं गेली, सोसायटीमध्ये गेली. मुलांना मात्र चांगलं वातावरण मिळालं आणि त्यांची दुसरी पिढी क्लास 1 आणि क्लास 2 निर्माण झाली. त्यांची दुसरी पिढी क्लास 1 आणि क्लास 2 निर्माण झाली. याचा अर्थ बाबासाहेबांनी हेरलेलं स्वप्न तर साधं सुद्धा नव्हतं की माझी पहिली पिढी कदाचित क्लास 4 असेल पण माझी दुसरी पिढी मात्र क्लास 1 आणि क्लास 2 असेल. पण तुम्हाला सर्वांना ऐकून आश्चर्य वाटेल, सरकार आता हे सर्व काढून घेण्याच्या मार्गावर जर असेल तर तुम्ही आम्ही जागा राहणं ही काळाची काय आहे, गरज आहे. मला आता पुढे आणण्याचा प्रयत्न करतोय आणि मला असं वाटतं मी वारंवार वेळेची तुम्हाला चाहूल देतोय. वेळ माझी संपत येते, मोजून माझ्या हातामध्ये 20 मिनिटं आहेत. तर आता पुढचा मुद्दा काय सांगतोय ते ऐका. जिथं जिथं विभाग आहे, जिथं जिथं तालुका आहे, तिथं प्राथमिक आरोग्य केंद्र कोणामुळे निर्माण झाले,
जिथं जिथं विभाग आहेत तिथं उपकेंद्र आणि जिथं जिथं तालुके आहेत तिथं आरोग्य केंद्र कुणामुळे निर्माण झाली? तर ही पण देण आहे भारतीय राज्यघटना. लिखाण कोणी केलंय? डॉक्टर बाबासाहेब आंबेडकर. कलम कोणतं? कलम नंबर 21. कलम नंबर किती? जन्म गावात झाला. माझा जन्म गावात झाला म्हणजे मी गावामध्ये माझ्या कुटुंबामध्ये वाढतोय. आणि जयंती जेव्हा जेव्हा माझ्या कानावरती आली तर त्या जयंतीमध्ये त्या वक्त्याचे 2 वाक्य माझ्या कानावरती आली. कुठलं वाक्य कानावरती आली? एक वाक्य कानावरती आलं, बाबासाहेब आंबेडकर दलितांचे उद्धारक, बाबासाहेब आंबेडकर अस्पृश्यांचे उद्धारक. त्यामुळे माझी मानसिकता आपोआपच बनली. काय बनली? की बाबासाहेब आमचे उद्धारक नाही आहेत. किती लोकांना माझं म्हणणं पटतं मी काय सांगण्याचा प्रयत्न करतोय. पण तो वक्ता मागील 40 वर्षापासून जर असं बोलला असता, बाबासाहेब आंबेडकर समस्त भारतीयांचे उद्धारक, बाबासाहेब आंबेडकर समस्त भारतीयांचे उद्धारक, तर माझी मानसिकता काय बनली असते? अरे मी पण भारतीय म्हणजे बाबासाहेबांनी माझा पण काय केला? उद्धार केला. म्हणून मी आज सर्वांना या ठिकाणी आव्हान करतोय, इथून पुढं गाण्यामधून किंवा भाषणामधून बाबासाहेबांना संकुचित करायचं नाही. काय बोललो मी? इथून पुढं बाबासाहेबांना गाण्यामधून आणि भाषणामधून संकुचित करायचं नाही. म्हणजे बाबासाहेबांना फक्त दलितांच्या आणि अस्पृश्यांचे उद्धारक बोलायचं नाही. तर काय बोललं पाहिजे आपण सर्वांनी? बाबासाहेब आंबेडकर समस्त भारतीयांचे उद्धारक, बाबासाहेब आंबेडकर समस्त भारतीयांचे उद्धारक. याचा परिणाम काय होईल? जो जो व्यक्ती या देशामध्ये जन्माला येईल त्याची भावना असते की मी भारतीय आहे आणि बाबासाहेबांनी भारतीयांसाठी काम केलं. आपोआपच त्याची भावना बनते की बाबासाहेबांनी सर्वांसाठी काय केलं? काम केलं. याचा अर्थ बांधवांनो, आपण याचा प्रचार प्रसार करणं ही काळाची काय आहे? गरज आहे. आता मी तुम्हाला माझ्या पहिल्या मुद्द्यावरती परत घेऊन जातो. बळीचं कुळ कोणतं आहे? शेतकरी. बुद्ध कुठल्या कुळामध्ये जन्माला आले? शेतकरी. त्याचा तुम्हाला पहिला पुरावा कोणता दिला? गौतम या शब्दाची फोड केली. गौतम हा शब्द कुठल्या गोष्टीशी संबंधित आहे? गौतम हा शब्द कुठल्या गोष्टीशी संबंधित आहे? शेतीशी. तुम्हाला दुसरा पुरावा देतो. आता हा पुरावा पण सर्वांनी गांभीर्याने ऐका. जेव्हा जेव्हा मी बुद्ध तत्वज्ञान वाचण्याचा प्रयत्न करतो जाधव साहेब, मला एक गोष्ट वारंवार वाचनामध्ये येते, आपणही काही लोकांच्या वाचनामध्ये आली असेल. शुद्धोधनाच्या शेतावरती एका वेळेला 1000 नांगर फिरवले जायचे असं इतिहासामध्ये लिखित आहे. मग आता नांगर कुणाच्या शेतावरती फिरतात? बोला जरा सर्वांनी. सिद्ध झालं बुद्ध पण शेतकरीच आहेत. मग आता बुद्ध शेतकरी आहेत आणि मग ज्यांची नाळ शेती बरोबर आहे, बुद्ध शेतकरी आहेत ज्यांची नाळ शेती बरोबर आहे, याचा अर्थ मधल्या काळामध्ये झालं काय? बाबासाहेबांनी तो पदरामध्ये घेतल्यामुळे जो बुद्ध गावामध्ये होता तो गावाच्या बाहेर आला. किती लोकांना कळते काय सांगण्याचा प्रयत्न करतोय? जो बुद्ध तत्वज्ञान किंवा जी बुद्धाची विचारधारा गावामध्ये होती ती गावाच्या कुठं आली? बाहेर आली. आणि ज्यांना षड्यंत्र करायचं होतं की ती गावाच्या बाहेरच राहिली पाहिजे, कारण ती पुन्हा जर गावात आली तर या देशामध्ये वैचारिक काय होईल? आंदोलन उभं राहील. पण मला असं वाटतं वरळ गावाचं करावं कौतुक तेवढा कमी. आता जयंतीचं स्वरूप खरोखर बदललंय. ती वाड्यापुरती मर्यादित नाही राहिली, ती गावामध्ये आले. आणि जाधव साहेब खूप आनंद वाटतोय, तळा तालुका त्याच्यामध्ये 1 नंबरला आहे. मी अख्ख्या महाराष्ट्रामध्ये तळा तालुक्याचं उदाहरण सांगतोय की बा तळा तालुका त्याच्यामध्ये 1 नंबर आहे. आपल्याच तालुक्यातल्या बऱ्याच गावांनी संयुक्त जयंती करण्याचं काय केलं? ठरवलं. ज्याच्यामध्ये मी पन्हाळ्याचं नाव घेतलं. त्याच्यानंतर आणखीन बरीच गावं त्याच्यामध्ये आहेत, कर्नाळा, फळशेत आणि आता आपल्या गावाचं नाव आहे वरळ. म्हणजे सांगण्याचं तात्पर्य, पण यासाठी प्रबोधनाशिवाय पर्याय नाही. जोपर्यंत डोक्यात मध्ये जे आहे ते बदलत नाही तोपर्यंत आचरणामध्ये आपल्या बदल होणार नाही. आणि म्हणून मी सर्वांना विनंती करतोय, डोकं साफ करण्याचं काम प्रबोधनाच्या माध्यमातून होत असतं. तुम्हाला कालचा पुन्हा एक अनुभव सांगतो आणि पुढच्या मुद्द्यांना सुरुवात करतो. माझ्या आधी लेझिमच्या काही खेळांची त्या ठिकाणी प्रात्यक्षिकं होती. तर मध्ये मध्ये लाईट येत होती, जात होती, येत होती, जात होती. आता एखादा मुद्दा आवडला तर असं काय बोलतो माहितीये काय? गरमीचं वातावरण आहे आणि गरमीच्या वातावरणामध्ये जी गोष्ट ऐकण्याची सवय नसते ना, ती कानावरती पडली की आपल्या डोळ्यावरती भुरळ येते आणि आपण चालू दे त्यांचं काय चाललंय ते, तुम्ही तुमच्या विश्वात जाता.
तर असं होणार नाही यासाठी मध्ये मध्ये काय करा, टाळ्या वाजवा एखादा मुद्दा तुम्हाला पटला तर. आणि मी तुम्हाला हे आव्हान करतोय की हे समजून घ्या मी काय समजवण्याचा प्रयत्न करतोय. कारण प्रयत्न करत असताना कालचा तुम्हाला मुद्दा सांगतो मी. काल रत्नागिरी जिल्हा चिपळूण तालुक्यामध्ये आकले नावाचं गाव आहे. त्या आकले नावाच्या बौद्धवाडीमध्ये माझा कार्यक्रम होता. त्या ठिकाणी मराठा समाज आहे, त्या ठिकाणी कुणबी समाज आहे, त्या ठिकाणी लोहार आहे, सुतार आहे. तिथलाही मला आनंद वाटला की बाबा स्टेजवरती का किमान होईना 4-5 लोक अन्य समाजाचे होते. आणि ते सर्व लोक काय बोलले होते, शेडगे साहेब 5 मिनिटं थांबू आणि आम्ही जाऊ, कारण आम्हाला आमच्या गावामध्ये कार्यक्रम आहे. मी आयोजकांना बोललो होतो, ते जे बोललेत ना 5 मिनिटं थांबू आणि जाऊ, तर मला 5 मिनिटं आधी माईक द्या. नाही कळलं मी काय बोलतोय? मला 5 मिनिटं आधी माईक द्या आणि मी तुम्हाला खात्री देतो की ते 1.5 तास उठणार नाहीत. ते 1.5 तास उठणार नाहीत. आणि नेमकं तेच झालं. ते लोक 1.5 तास काय उठले नाहीत, पूर्ण वेळ बसून त्यांनी ते ऐकलं. पण जर समजा आयोजकांनी 5 मिनिटं जर लेट केली असती आणि मुख्य वक्त्याच्या आधी रोजच्या वक्त्यांना 2-2 मिनिटं जर दिली असती, काय झालं असं सांगा? तुम्हाला रोजचे वक्ते म्हणजे कळतंय ना, नेहमी बोलणारे लोक असतात. याचा अर्थ नेहमी बोलणाऱ्या लोकांना संधी देऊ नये या मताचा मी नाही. पण जर आपण आयोजनामध्ये प्रमुख वक्ता ठेवतो तर त्यावेळेला आपल्या लोकांनी स्वतःहून मोठं मन केलं पाहिजे. काय, अरे बाबा आता राहू दे आम्हाला 2-2 मिनिटं. प्रमुख वक्त्याला डायरेक्ट काय करा, माईक हातामध्ये दे. आता आज मला असं वाटतंय कुणीच या ठिकाणी अशी अपेक्षा नाही केली हो की आम्हाला 2 मिनिटं शुभेच्छा तरी द्यायला. काय, माईक हातामध्ये द्या, जोरदार टाळ्या वाजवा. कारण आता जयंतीचं स्वरूप बदलत चाललंय. जयंतीचं स्वरूप बदलत चाललंय आणि हे बदलणं काळाची काय आहे, गरज आहे. म्हणून मी तुम्हाला मुद्दा समजवतोय. शुद्धोदन आणि महामाया यांच्या पोटी जो पुत्र जन्माला आला त्याला एक शब्द वापरला जातो. तो शब्द कोणता आहे, गौतम. तर मराठीमध्ये गौतम, पालीमध्ये गोतम. मराठीमध्ये गौतम, पालीमध्ये गोतम. तर गोतम शब्द सांगतो बुद्ध शेतकरी आहेत. गौतम हा शब्द सांगतो की बुद्ध काय आहेत, शेतकरी आहेत. आता या शब्दाची फोड करतो. गोतम, गो म्हणजे जनावर आणि तम या शब्दाचा अर्थ भरपूर. मग गो म्हणजे जनावर, तम म्हणजे भरपूर. तर प्रश्न निर्माण झाला, जनावर भरपूर कुणाच्या घरी असतात सांगा? शेतकऱ्याच्या. निर्विवाद हे सिद्ध होतं की बुद्ध कोण आहेत, शेतकरी आहेत. आदरणीय ऍडव्होकेट उत्तमजी जाधव साहेब या ठिकाणी उपस्थित आहेत. त्यांचं या ठिकाणी मनपूर्वक स्वागत. बऱ्याच वर्षांमध्ये आम्ही चळवळीमध्ये एकत्र आहोत. साहेब या ठिकाणी उपस्थित आहेत. साहेब या वरती आहे, तुम्ही वरती तर या. या ठिकाणी आपले सर्वांनी आदरणीय ऍडव्होकेट उत्तम जाधव साहेब या ठिकाणी उपस्थित आहेत. त्यांचे सर्वांच्या शब्दप्रमाणे स्वागत करत आहे. मी आजचे स्वागताचे सन्माननीय ज्ञानेश्वर यांना विनंती करतोय. मी विनंती करतोय आजच्या स्वागताध्यक्ष सन्माननीय व आदरणीय आमच्या ग्रामस्थ मंडळाचे अध्यक्ष यांना मी विनंती करतोय, आपण साहेबांना सत्कार करून घ्यायचा आहे. या गावात कुठलंही काम असो साहेबांना कधीही सांगा, ते आवर्जून त्या गावात येतात आणि त्या गावाच्या समस्या 100% पूर्ण करतात. आणि आज शब्दाला मांडून या ठिकाणी आपण आलात त्याबद्दल आपलेही मनापासून ऋण व्यक्त करतोय. ही सैनिक जयंती आपण सर्व समाज साजरी करतोय आणि त्या कार्यक्रमात आपण खास करून आलात त्याबद्दल मी आपल्या मनापासून वडग्रामाच्या मंडळाच्या जयतवड नगरच्या वतीने आपल्या सर्वांचं ऋण व्यक्त करतोय. धन्यवाद. धन्यवाद. मी आपणास हे समजवण्याचा प्रयत्न करतोय, खरं तर जयंतीच्या निमित्ताने भाषणं नाही झाली पाहिजेत, समजावणं झालं पाहिजे. आणि हे समजावणं न झाल्यामुळे बाबासाहेब जातीपुरते मर्यादित झाले. आता दुसरा मुद्दा सांगण्याच्या आधी जाधव साहेब या ठिकाणी उपस्थित आहेत, त्यांना अनुभव असेल, मलाही देखील या गोष्टीचा अनुभव आहे. बाबासाहेब आंबेडकरांच्या जयंतीचं स्वरूप बदलतंय असं वाक्य मी या ठिकाणी बोललो.
तर कसं बदलतंय? पूर्वीचा काळ असा होता, स्टेज असायचा, स्टेजवरती बिछाना असायचा, लोक आरामदायी वातावरणामध्ये बसायचे, किमान 35 लोक तरी स्टेजवरती असायचे, 30 ते 35 लोक. आणि त्या 30 ते 35 लोकांची अपेक्षा असायची. काय अपेक्षा असायची? आम्हाला 2-2 मिनिटं तरी बोलायला मिळाली पाहिजेत. आता समजा एखाद्या वक्त्याला 2 मिनिटं दिली तर तो वक्ता माईक घेऊन हातामध्ये उभा राहिला तर त्याने काय करायला पाहिजे होतं? फक्त बाबासाहेब काय होते हे सांगायला पाहिजे होतं. पण त्या 2 मिनिटांमधला 1 मिनिट त्याने स्टेजवरल्या सगळ्या लोकांची नावं घेण्यामध्ये घालवली. बरोबर बोलतो का चूक बोलतोय? आणि मग राहिला 1 मिनिट, त्या 1 मिनिटामध्ये जाधव साहेब तो वक्ता बोलतोय. काय बोलतोय? बाबासाहेबांविषयी काय बोलायचं, बोलावं तेवढं कमीच आहे. तुम्ही हे बोला ना की तुम्हाला वेळ कमी आहे. बाबासाहेबांविषयी काय बोलावं तेवढं कमीच आहे. दुसरं वाक्य तो आणखीन बोलतोय वक्ता. काय? बाबासाहेब सांगण्यासाठी दिवस पुरणार नाही. नाही ऐकलं असं काय? बाबासाहेब सांगण्यासाठी दिवस पुरणार नाही. खरं तर आयोजकांनी आणि लोकांनी मनोमन हे ठरवलं पाहिजे, 365 दिवसानंतर एकाच दिवशी फक्त आपण बाबासाहेबांची आणि महामानवांची जयंती साजरी करतो. त्या 365 दिवसामधला जो 1 दिवस असतो त्याच्यामध्ये फक्त 24 तास येतात आणि त्या 24 तासामधला किमान 1 तास तरी आमच्या लोकांनी प्रबोधन ऐकलं पाहिजे. पण आमच्या लोकांची आता सवय झालेली आहे किंवा प्रबोधन ऐकलं पाहिजे. नाही तर पूर्वी जाधव साहेब असं होतं, प्रमुख वक्त्याच्या हातामध्ये माईक देताना तो अँकरिंग करणारा काय बोलतोय? सर लवकर संपवा हो, नंतर कव्वाली आहे. तुम्ही मनापासून हसत पण आणि टाळ्या पण वाजवत नाही मी काय बोलतोय. सर लवकर संपव, नंतर काय आहे? कव्वाली आहे. याचा अर्थ मी तुम्हाला वाक्य काय बोललो की जयंतीचं स्वरूप बदलतंय. आता प्रबोधनानंतर या ठिकाणी दुसरा कुठलाही कार्यक्रम नाहीये. याचा अर्थ करमणुकीचे कार्यक्रम नसावे या मताचा मी नाहीये, पण करमणुकीचा कार्यक्रम आणि प्रबोधन दोन्ही एकत्र करू नका. कारण नंतर जर कव्वाली असेल, आधी पण सर्जनशाही होती. शिवाजी महाराजांच्या आधी सुद्धा देशमुख होते, कुलकर्णी होते, वतनदार होते, जहागीरदार होते. पण शिवाजी महाराजांच्या कार्यकालामध्ये काय झालं? याच्या आधी जे होते त्यांचा थेट शेतकऱ्यांशी संपर्क नव्हता. थेट ते शेतकऱ्यांशी जाऊन त्यांच्या समस्या जाणून घेत नव्हते. पण शिवाजी महाराज जेव्हा राजे झाले तर त्यांनी काय विचार केला? जेव्हा जेव्हा लोकांवरती संकट येईल तर मी आदेश नाही देणार, मी स्वतः जाऊन काय करेन? त्यांची भेट घेईन. म्हणून मला वाटतं जेव्हा जेव्हा दुष्काळ पडला, जेव्हा जेव्हा संकट आली तर काही ठिकाणी शिवरायांनी पत्रांच्या माध्यमातून तजवीज केली, काही ठिकाणी स्वतः गाठी भेटी केल्या. म्हणून लोकांना असं वाटलं, अरे हा बाबा खऱ्या अर्थाने रयतेचा काय आहे? राजा आहे. कारण हा आम्हाला प्रत्यक्ष येऊन काय करतो? भेटतो आणि आमची काय करतो? विचारपूस करतो. म्हणून 1674 सर्जेराव जयदेव देशमुखांना सातारा जिल्ह्यामधलं पत्र मी ते तुमच्या समोर ठेवण्याचा प्रयत्न करतो. 1674 सर्जेराव जयदेव पाटलांना पत्र आहे. काय? आपल्या मुलुखामध्ये सैन्य येऊ घातलेलं आहे मोगलांचं. तर ते सैन्य येऊ घातलेलं आहे, त्यामुळे रयतेला लवकरात लवकर सुखरूप ठिकाणी काय करावे? हलवावे. आणि त्यांची राहण्याची खाण्याची काय करावी? तजवीज करावी. आणि तसे न केल्यास राजांची नाराजी होईल असं समजावं. तसं न केल्यास राजांची काय होईल? समजा आज दुष्काळ पडला, जाधव साहेब आज दुष्काळ पडला, थोडं नकारात्मक बोलतो पण जे आहे ते आहे. आज दुष्काळ पडला तर मग सरकार काय म्हणतं? आयोग नेमलेला आहे, समिती नेमलेली आहे. मग समिती म्हणजे काय म्हणते? चर्चा सुरू आहे, रिपोर्ट आला का ठरवू द्यायचं का नाही द्यायचं. अरे बाबा तिकडे दुष्काळ पडलाय, तुम्हाला नजरेनं दिसतंय, तरी पण तुम्ही काय बोलताय? समिती नेमले. असं तुम्ही ऐकता का नाही ऐकता? हे समिती नेमलेली आहे, चर्चा काय आहे? सुरू आहे. आणि समितीने शिफारशी केल्या की आम्ही ठरवू तुम्हाला द्यायचं का नाही द्यायचं. शिवाजी महाराजांचं कसं होतं? दुष्काळ पडला का शिफारशी नाही, थेट जा आणि त्यांना पहिल्यांदा काय करा? त्यांची जी काही व्यवस्था आहे ती पूर्णत्वास न्या. आणि तसं जर करत नसाल तर राजे काय म्हणायचे? राजांची नाराजी होईल असे समजावे. याचा अर्थ सक्त आदेश होते छत्रपती शिवाजी महाराजांचे. सांगण्यासारखं भरपूर आहे शिवरायांविषयी, परंतु आता या ठिकाणी छत्रपती शिवाजी महाराज, गौतम बुद्ध, त्याच्यानंतर बळीराजा आणि आता सरते शेवटी राष्ट्रपिता ज्योतिराव फुल्यांविषयी फक्त एक संदर्भ सांगायचा आहे, कारण तो सांगितल्याशिवाय बाबासाहेब पूर्ण होत नाहीत. छत्रपती शिवाजी महाराज त्याचप्रमाणे
फुले सांगितल्याशिवाय बाबासाहेब पूर्ण होत नाहीत. म्हणून फुल्यांच्या बाबतीमध्ये फक्त एकच महत्वाचं वाक्य मी तुमच्या समोर ठेवण्याचा प्रयत्न करतोय. सर्वांनी हा मुद्दा जरा गांभीर्याने ऐका. तुम्हाला माहिती आहे ज्योतिराव फुल्यांनी जी पहिली शाळा काढली ती कुणासाठी काढली? स्त्रियांसाठी काढली. मला असं वाटतं फुल्यांनी जर शाळा काढली नसती तर स्त्रियांचं अस्तित्व काय? फुल्यांनी जर शाळा काढली नसती तर स्त्रियांचं अस्तित्व काय? याचा अर्थ भारतातल्या स्त्रियांनी जेव्हा जेव्हा पदावरती विराजमान होतात तर पहिल्यांदा कुणाचं पूजन केलं पाहिजे? भारतातल्या स्त्रिया जेव्हा जेव्हा पदावरती विराजमान होतात ना, कुठल्याही पदावरती, तर त्यांनी पहिल्यांदा कुणाचं पूजन केलं पाहिजे? सावित्रीमाईचं आणि राष्ट्रपिता ज्योतिराव फुल्यांचं. कारण त्यांचं एक वक्तव्य होतं काय? विद्येविना मती गेली, मतीविना नीती गेली, नीतीविना गती गेली, गतीविना वित्त गेले, वित्ताविना शूद्र खचले, एवढे सारे अनर्थ एका अविद्येने केले. मग राष्ट्रपिता ज्योतिराव फुल्यांनी विचार केला अनर्थ कशामुळे झालाय? अविद्येमुळे. मग परमार्थ किंवा यांचा जो विकास आहे हा कशामुळे होईल? तर विद्येमुळे. आणि मग फुल्यांनी विचार केला शाळा सुरू केल्या पाहिजेत. तर हा मुद्दा सांगण्यामागचा हेतू काय आहे? त्या चळवळीमध्ये जर सावित्रीबाई फुलेंनी पुढाकार घेतला नसता तर कदाचित ही चळवळ फुल्यांना यशस्वीरित्या पूर्ण करता आली नसती. म्हणून मी सर्व इथं बसलेल्या आया बहिणींना या ठिकाणी विनंती करतोय, एक प्रासंगिक तुम्हाला मुद्दा समजवतो जो मला अनुभवात आलेला आहे. गावामध्ये जाधव साहेब कधीही भांडण झालं, माझ्या गावामध्ये कधीही भांडण झालं आणि मी समजा बोललो जातोय तिकडं, तर माझी आई बोलते कशाला जातोस मेल्या, बस घरात. समजा गावामध्ये भांडण झालं, बायकोला कळलं तर बायको पण बोलते कशाला जातोस मेल्या, बस घरात. मला वाटतं मी काय सांगतोय तुम्हाला काय लोकांना कळेल किंवा न कळेल. गावामध्ये काहीही झालं की बऱ्याचदा घराच्या महिलांची अपेक्षा काय असते? तुम्हाला काय पडलंय? हसा ना मनापासून मी काय बोलतोय ते. तुम्हाला काय पडलंय? आता मला प्रश्न असा पडला मग फुल्याला काय पडलं होतं? फुल्यांचे वडील इंजिनियर होते, फुल्यांचे वडील हे कॉन्ट्रॅक्टर होते, त्यांचा फुलांचा व्यवसाय होता. म्हणजे फुल्यांचा टर्नओव्हर, वर्षाचा फुल्यांचा टर्नओव्हर त्या काळातला 10,000 रुपये. फुल्यांचा वर्षाचा टर्नओव्हर त्या काळातला 10,000 रुपये. अरे त्या काळातला म्हणजे 18व्या शतकातला 10,000 रुपये. आताचा विचार करा, म्हणजे हा जहागीरदाराचा पोरगा होता. काय पडलं होतं? तुम्हाला माहिती आहे चांगल्या माणसाची व्याख्या आहे, कुणाच्या आद्यात नाही कुणाच्या मध्यात नाही त्याला चांगला म्हणतात. वाटवं लावले या लोकांनी गावाचे. तुम्ही हसत नाही मनापासून, टाळ्या पण गाजून वाजवत नाही. छत्रपती शिवाजी महाराजांना काय समजवतात ऐका. वयाच्या 14व्या वर्षी छत्रपती शिवाजी महाराजांना काय समजवतात जरा गांभीर्याने ऐका. शिवबा तुझा खापर पंजोबा गुलाम रे, शिवबा तुझा पंजोबा पण गुलाम रे, शिवबा तुझा आजोबा पण गुलाम रे, शिवबा दस्तूर खुद्द तुझा बापही गुलाम रे. मोगलांचा सरदार आहे कोण? मालोजी राजे हे आजोबा आणि शहाजी राजे हे कोण? वडील. आणि हे कुणाचे सरदार होते? मोगलांचे. आजोबा गुलाम, बापही गुलाम, पण शिवबा तुला मात्र गुलाम नाही बघायचं. किती लोकांना गवसलं मी काय बोलतोय ते. तुझा खापर पंजोबा गुलाम, तुझा पंजोबा गुलाम, तुझा आजोबा गुलाम, तुझा बापही गुलाम, पण तुला मात्र गुलाम बघायचं नाही. आता हे वाक्य जाधव साहेब आमच्या पण आई वडील आम्हाला कधीतरी बोलले, मेले आम्ही नाही शिकलो. बोला की पुढचं. मेले आम्ही नाही शिकलो, तुम्ही तरी शिका. याचा अर्थ काय सांगायचंय? शिकलो नाही म्हणून मागे राहिलो, तुम्ही जर शिकलात तर पुढे गेल्याशिवाय राहणार नाही. सांगण्याचा मुद्दा असा आहे, हे असं प्रासंगिक करून समजवता आलं पाहिजे की जिजाऊंनी काय समजवलं, आम्ही आमच्या मुलांना काय समजवलं पाहिजे. आणि मग त्या वयाच्या 14व्या वर्षी आणखीन एक मुद्दा सांगितला शिवबाला. जिजाऊंनी काय सांगितला? शिवबा एक व्यक्ती संघटन निर्माण करू शकतं, एक व्यक्ती संघटन निर्माण करू शकतं, एक व्यक्ती संघटनेचा हेतू उद्देश ठरवू शकतं, पण एक व्यक्ती संघटनेचा हेतू उद्देश पूर्णत्वास नेऊ शकत नाही. आणि संघटना निर्माण झाल्याशिवाय, आपण संघटित झाल्याशिवाय रयतेचं स्वराज्य निर्माण होऊ शकत नाही. आणि ते निर्माण झालेलं मला पाहायचं आहे.
ते निर्माण झालेलं मला पाहायचं आहे. तू कसं निर्माण करशील? तर वय वर्ष 14 म्हणजे आत्ताचा इयत्ता 8वीचा पोरगा म्हणजे शिवबा विलंब न लावता लगेच मुखातनं वाक्य निघालं काय, आऊसाहेब काळजी करू नका, आम्ही सवंगडी गोळा करू. आऊसाहेब काळजी करू नका, आम्ही सवंगडी गोळा करू आणि सवंगड्यांच्या बळाच्या सहकार्याच्या आधारावरती रयतेचं राज्य काय करू, निर्माण करू. असं बोलल्यानंतर पुन्हा राजमाता जिजाऊंनी शेवटचा संदेश दिला काय, माणसांचे विचार एक पाहिजे. जर का विचार एक असतील तर सगळं काय होईल. जर विचार एक नसतील तर तिथे अनेक वाटा पडतात. गुरुजीला धन्यवाद देतो, कारण त्यांनी आपलं वक्तव्य असं मांडलेलं आहे की त्यांच्या समोर आम्ही काही बोलू शकत नाही. तरी सुद्धा मी या ठिकाणी तर आता कार्यक्रम समाप्त झाला आहे. तर आता मी घरी निघाले, खूप थकलो आहे. तर हा व्लॉग तुम्हाला आवडला असेल तर नक्की चॅनलला लाईक सबस्क्राईब शेअर करा. नक्की सबस्क्राईब करा. बाय.